पोरगा आहे, भिरकावला दगड, चूक झाली असं म्हणत 2 कानपटात मारून सोडून देऊ नका याला. भारतीय रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्यानंतर जी भारतीय दंडविधान कलम लावली जातात ती लावा. या नुकसानीची भरपाई या लेकरांकडून करून घ्या. कुठली लेकरं आहेत त्यांच्याकडून करून घ्या आणि यापुढे रंगाच्या राजकारणात पडून असले दगड भिरकावण्याचे उद्योग आयुष्यभर करणार नाही अशी अद्दल त्याला घडवा. तरच हा लपून छपून फोफाऊ पाहणारा अर्बन नक्षलवाद जो आहे ना तो रोखला जाईल. आता जो काही तुम्ही व्हिडिओ क्लिपचा एक तुकडा पाहिला ना तो तुकडा डोंबिवलीतल्या संविधान कन्या त्या मृणाल जाधवबाईंच्या एका जाधबाईची होती. म्हणजे त्यात जो दिसतोय चेहरा तो हा देश इतकी वर्ष मागासलेला होता. विकास नावाचा जो काही माणूस आहे तो हरवला होता, त्याचा मागमूस नव्हता. तेव्हा कोळशाच्या इंजिनानं ओढल्या जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन्समधून लोक प्रवास करत एकावर एक कोंबल्यागत ट्रेन्स या माणसांनी भरून व्हायच्या. आज भारत प्रगती करतोय. ट्रेनचंच म्हणाल तर बुलेट ट्रेन यायला अजून अवकाश जरी असला तरी त्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि वंदे भारत नावाच्या या ट्रेनच्या शृंखलेनं काश्मीर टू कन्याकुमारी आणि कच्छ ते बंगाल असा उभा आडवा भारत जोडला गेलाय. आता या वंदे भारत ट्रेन्स म्हणजे विमान प्रवासाचा आभास करून देणाऱ्या, पण विमान प्रवासाआधी लागणारा जो सिक्युरिटी चेक इन, बोर्डिंग बिर्डिंग वगैरेचा जो सोपस्कार, वेळखाऊ सोपस्कार, तो सगळा टाळून कमीत कमी वेळात वेगवान प्रवास, तोही आल्हाददायक, अशा या रेल्वेच्या प्रगतीवर कोण जळत असेल असा प्रश्न जर तुम्हाला मी विचारला, कोणी विचारलं, तर साहजिकच उत्तर येतं आपले जे दुश्मन आहेत, आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तान. होय, पाकिस्तानचे जे हुकुमरान आहेत ना, सत्ताधीश, ते जबरदस्त जळतात भारताच्या प्रगतीवर. पण लसणीच्या शेतात पैदा झालेली इतर जी काय पैदाइश आहे, इतर पाकिस्तानी, ते मात्र भारताच्या प्रगतीवर जाम खुश आहेत. त्यांना असूया असेल कुठेतरी मनात, पण त्यांना औत्सुक्यही तेवढंच आहे भारताच्या या प्रगतीबद्दल. UPI सारख्या ॲपने पेमेंट्स होतात याचं नवल म्हणजे असं जादूबिदू केल्यासारखं वाटतं यांना. आणि त्याचं भलतंच नवल होतं या पाकिस्तानानं. पाकिस्तानी तरुणींना भारतातल्या स्थळांचं आकर्षण आहे. प्रेक्षणीय स्थळं नाही बरं का, प्रेक्षणीय तर त्या तरुणी आहेत पाकिस्तानातल्या. या देखण्या पोरींना भारतातलं स्थळ लग्नासाठी हवं असतं. हे सगळं का सांगतोय मी, तर ज्या राष्ट्राची उभी हयात एक अख्खी पिढी ही भारत द्वेषावर पोचली गेली आहे पाकिस्तानांची, त्यांनाही भारताच्या प्रगतीनं नतमस्तक करून सोडलंय. पण भारतात राहणाऱ्या काही विशिष्ट रंगाच्या संविधानिक किड्यांना मात्र या प्रगतीची ॲलर्जी झाली की काय, अपचन झालंय की काय, मळमळतंय की काय असं वाटू लागलं. जो ये भी फोटो पाड़े से इन हाथ पत्थर से लाल. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर कल्याण, डोंबिवली, बदलापूर याच्या मध्ये कुठल्या तरी रेल्वे रुळात उतरून एक माथेफिरू तरुण त्या गाडीवर दगडफेक करतो. ट्रेनची काच तडकते, फुटत नाही कारण त्या टफन ग्लास असतात. पण समजा फुटली असती, त्या काचेचे ते अणुकुचीदार दाणे आतल्या प्रवाशांना लागले असते, कुणी जखमी झालं असतं तर. बरं, हा दगड भिरकावणारा, भारताच्या प्रगतीवर जळणारा मानव प्राणी आहे तरी कोण? पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे? नाही, यापैकी कोणीच नाही. तर हा बोचक्यासुद्धा निघाला बदलापूरचाच. आपल्या नमस्कार बाई वाल्या त्या मृणाल जाधवचाच भाईबंद आहे. एका हातात संविधान, मुखात बाबासाहेबांचं नाव आणि हातात भारताच्या प्रगतीवर जळणारा दगड. नाव काय याचं, तर सन्नी कांबळे. आजवर हा देश, हा समाज हिरव्या जिहाद्यांच्या उपद्व्यापांना झेलत होता, सहन करत होता, त्यांना फेस करत होता. आता ही बाबासाहेबांना बदनाम करायला निघालेली संविधानाची लेकरं या देशाच्या प्रगतीवर जळायला लागलीत की काय असा प्रश्न पडायला लागला. हा देश यांना आपला वाटत नाही की काय असा प्रश्न पडायला लागला. अरे, पाकिस्तानवाले थकले भारतद्वेष करून, त्यांना सुखाचे 4 घास खायला आता भारतात यावंसं वाटतंय. तुम्ही तर याच मातीतले ना. तिरंग्यात भगवा रंग आहे, हिरवा रंग आहे, पांढरा आहे, पण त्या तिरंग्यातल्या अशोक चक्राचा निळा रंग म्हणजे तुम्ही ना. मग त्या तिरंग्याला का खाली खेचू पाहताय? या समाजातल्या तरुणांच्या डोक्यात नेमकं कोण हे जहर भिनवतंय? मृणाल जाधव सारख्या परदेशातून शिकून आलेल्या पोरीला, या सन्नी कांबळेला अर्बन नक्षलवादाकडे कोणी खेचतंय की काय? याचा अभ्यास सरकारी तपास यंत्रणांनी करायला हवा.
रामाला शिव्या घालणारी ती मृणाल जाधव तर जेलची हवा खाते, तिला तर जामीनही मिळू देत नाहीये कोणी. आता हा सनी जाईल आत, RPFनी तुडवलाय तो वेगळा, पण हे सुधारणार कधी? हा कळीचा मुद्दा आहे. हे कोणी दुसऱ्या जातीतले, दुसऱ्या धर्मातले वगैरे असं ज्यांना म्हणत असतील लोक, आहेत एकाच रक्ताचे ना, तुमच्या आमच्यातलेच आहेत. विचारसरणी बदलली, कोणीतरी वेगळा मार्ग दाखवला, पण तो उपासनेचा मार्ग होता हो. तुम्ही वेगळ्या पद्धतीची उपासना करताय, वेगळे झालात, स्वतःला वेगळ्या धर्मातले मानू लागलात. तुमचं मूळ इथेच आहे, धार्मिक नाही. या मातीतलं मूळ म्हणतोय मी. इथलेच आहात, भारतीय आहात, मग ते विसरलात कसे? हे विसरायला कोणी यांना भाग पाडतंय का? काय ना, ट्रेनमधल्या संडासातला जो स्टीलचा जो मग असतो, जो ढुंगण धुवायला वापरला जायचा, त्या मगला स्टीलची साखळी लावून ठेवावी लागायची एकेकाळी. आता तो मगही गेला, परिस्थिती वेगळी आज. विकास यालाच म्हणायचं का? हाच जर विकास असेल तर या सुविधा उपभोगणाऱ्या भारतीयांची मानसिकता बदलली आहे का? या सुविधांपासून जे लांब आहेत त्यांच्या हातात दगड आलाय का? की संविधानाचा लाभ घेत कातडीनं निबर झालेल्या काही मुठभरांच्या पार्श्वभागात हे दगडी किडे वळवळत आहेत? नेमकं काय आहे? युद्ध तर तिकडं आखातात सुरू आहे. इस्रायल असो की पॅलेस्टाईन असो किंवा ते युक्रेन, रशिया आणि आता इराण सकट सगळे आखाती देश, यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला. यांच्या आयुष्यात दशकांपासून एक प्रकारची अनिश्चितता आहे त्या देशांमध्ये. कधी मिसाईल पडेल आणि कधी आपला गमगच्छो अवतार संपेल, ह्याची शाश्वती नव्हती. आणि तसेही ते लोक त्याही परिस्थितीत त्यांच्या देशात जबाबदारीनं जगतायत, वागतायत. पण आमच्याकडे काहीतरी वेगळंच चाललंय. इकडे लोकांना 2 वेळचं गिळायला मिळेल अशा परंपरागत व्यवस्था आमच्या संस्कृतीनं करून ठेवलेल्या आहेत. काही आमच्या जगन्मान्य वंदनीय अशा पुस्तकांनी करून ठेवलेल्या आहेत. पण रात्री गिळलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे हागायचं याचं भान मात्र काही लोकांना उरलेलं नाही, हेच दिसतंय मला तर यात छुपा अर्बन नक्षलवाद डोकावताना दिसतोय. राज्याच्या गृह विभागानं या असल्या ज्या काही प्रकरणांना हलक्यात घेऊ नये, गांभीर्यानं घ्यायला हवं. पोरगा आहे, भिरकावला दगड, चूक झाली असं म्हणत 2 कानपटात मारून सोडून देऊ नका याला. भारतीय रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान केल्यानंतर जी भारतीय दंडविधान कलमं लावली जातात ती लावा. या नुकसानीची भरपाई या लेकरांकडून करून घ्या. कुठली लेकरं आहेत त्यांच्याकडून करून घ्या. आणि यापुढे रंगाच्या राजकारणात पडून असले दगड भिरकावण्याचे उद्योग आयुष्यभर करणार नाही अशी अद्दल त्याला घडवा, तरच हा लपून छपून फोफाऊ पाहणारा अर्बन नक्षलवाद जो आहे ना, तो रोखला जाईल. हे झालं माझं मत. यावर तुमचं काय मत आहे? खरंच असा कुठला अर्बन नक्षलवाद अशा छुप्या पद्धतीनं कोणाच्या तरी डोक्यात भिनवला जातोय का? आणि मग डोक्यात भिनलेला हा अर्बन नक्षलवाद हातात दगड घेऊन असा रेल्वे ट्रॅकवर उभा टाकतोय का? तुमचं मत जरूर कळवा. तुर्तास इथंच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.